पण आपल्या भागाचं नाव संभाजीनगर शहरामध्ये मनपामध्ये मोठ्या प्रमाणात कसं वरती जाईल आणि आपला भाग हा लांबून लांबून लोक कसे बघायला येतील याच्यावर माझा जोर राहील. तर जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा मोठा भाऊ म्हणून आहेच, तरी ते आमचे मित्रच आहे, सहकारीच आहे आणि मला 100% खात्री आहे की लवकरच आजच्या उद्याच्या घडीला एक गुड न्यूज येणार आहे, महायुती होणार आहे आणि महायुतीचं महापौर पण बसणार आहे. नमस्कार, MCN आपल्या प्रभागात या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 11मध्ये नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि उमेदवारांचं थेट विजन जाणून घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 11मधल्या काही महिला उमेदवार असतील, पुरुष उमेदवार असतील, भाजप, ठाकरे गट किंवा शिंदे गटातले सगळ्यांशी आपण आज संवाद साधणार आहोत. सुरुवात आपण महिलांपासून करूयात. ते काय सांगाल, काय आपलं विजन आहे, आपण उमेदवार आहात, कसं? माझं नाव सौ उषा दामोदर काळे. मी प्रभाग 11मध्ये ओपनमधून फॉर्म भरलेला आहे. आज मी नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभी आहे. माझं काय समस्या म्हणजे वार्डासाठी मी मला समजा पक्षाने उमेदवारी समजा दिली तर मी आज याच्यामधून लढीन, कामे करीन, जनतेपर्यंत जाईन. पुन्हा परत त्यांच्या काय समस्या असतील, काय नाही अडी अडचणी असतील, कचरा असो, मग आपल्या वार्डामधल्या आपले रोडचे कामं असो, गटारीचा असो, लाईटचा असो, जे काही असले त्या समस्या मी माझ्या येत्याने मी सोडवत राहील. हो, मी पण इच्छुक विकास कामं करणार आपलं. रस्ते, पाणी, नागरिकांच्या पूर्ण समस्या ज्या काही असतील त्याच्यावर मी पूर्ण साहेबाच्या माध्यमातून कामं करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि आमच्याकडे समस्या तर तशा काही ठेवलेल्याच नाही. साहेबांनी त्यांच्यामार्फत सगळे काही कामं आजपर्यंत चांगलेच झालेले आहे आणि आता याच्यापुढे ज्या काही समस्या असतील 5 वर्षामध्ये त्या पूर्ण साहेबाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. काही तुम्ही बोलणार, काय सांगाल? 11 प्रभागमध्ये आहे मी. नगरसेवक म्हणजे असा हवा, पारदर्शक हवा, त्यांनी सगळ्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लोकांच्या काय समस्या आहेत तिथपर्यंत त्यांनी पोहोचायला पाहिजे आणि त्याचं काम हे व्यवस्थित पाहिजे आणि त्यांनी कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. काही पुरुष उमेदवार देखील आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. त्यांच्या विजन काय जनतेसाठी, नवीन आतापर्यंत प्रभागात काय झालं नाही, ते काय करू इच्छितात हे आपण त्यांच्याकडनं. नमस्कार, मी श्रीनिवास देव, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. इथे जर आपण पाहिलं तर प्रभाग 11 हा भाग हा N8 N6 आविष्कार चौक असा आमचा हा भाग आहे. या भागामध्ये जर मेजरली आपण पाहिलं तर इथे N8 भागामध्ये बरेच वृद्ध राहतात ज्यांचे मुलं हे बाहेरगावी नोकरीला गेले आहेत. तर त्यांची जी समस्या आहे की बाहेरगावी नोकरीला गेलेले त्यांचे मुलं तर हे शहरात यावे यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात, अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वात आपल्या शहरामध्ये टोयोटा किर्लोस्कर असेल, JSW इलेक्ट्रिक असेल, असे असंख्य प्रकल्प या छत्रपती संभाजीनगरच्या MIDCमध्ये येत आहेत, जेणेकरून इथला तरुण इथेच राहायला पाहिजे हे ध्येय सावे साहेबांनी ठेवलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शहरातली कचऱ्याची समस्या व रस्त्याची समस्या ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावे साहेबांच्या माध्यमातून सोडण्यात आलेली आहे. उरलेले सर्व प्रश्न हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून छोटे मोठे प्रश्न तर सॉल्व्ह होतच आहेत, पण नाविन्यपूर्ण योजना जर तुम्ही आम्हाला विचारली तर इथे महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देऊन सावे साहेबांनी नेहरू बॉटनिकल गार्डन असेल त्या बॉटनिकल गार्डनचा विकास केला आहे. सोबतच तिथे विविध प्रकारची बोटिंगची पण एक सुविधा सावे साहेबांनी सुरू केली आहे, जेणेकरून फक्त विकास कामं याच्यामध्ये न अडकता आपल्या नागरिकांना एक क्वालिटी लाईफ देण्यात यावी, एक विरंगुळा म्हणून देण्यात यावा, यासाठी पण आमचा प्रयत्न राहील. उद्धव ठाकरे गटात ज्यांनी अनेक वर्ष एकनिष्ठ म्हणून काम केलं, त्यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. असे विश्वनाथ स्वामी आपल्यासोबत आहेत. आपण ठाकरे गट सोडून भाजपमध्ये आलात, काय विचार तुमचं? ठाकरे गट सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं कारण म्हणजे जो कार्यकर्ता एखाद्या पक्षाचं काम करतो तो कार्यकर्ता जनतेच्या सेवेसाठी, जनतेमध्ये जाऊन काम करण्यासाठी तो कार्यकर्ता असतो. नगरसेवकाचा उद्देश पण तोच आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये विकासात्मकदृष्ट्या काही काम करता येत नव्हतं आणि माझी इच्छा या सिडको हाडको भागामध्ये 1981 मी येत राहतो. सिडकोची स्थापना झाली तेव्हापासून इथं राहतो. माझा मूळ उद्देश सिडकोच्या जनतेचं कल्याण करणं हेच होता आणि अनेक वर्षापासून मी सिडको कार्यालयात म्हणा, महानगरपालिकेमध्ये म्हणा, सिडकोच्या जनतेसाठी भांडत आलो.
परंतु मला जसा प्रतिसाद पाहिजे होता तसं उद्धवसाहेब CM असतानासुद्धा तो प्रतिसाद मिळालेला नाही आहे. मग भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन आणि भारतीय जनता पार्टीचं विकासात्मकदृष्ट्या काम पाहून त्यांच्या हे सर्व सिडको हाडको भागामधले विकासात्मकदृष्ट्या रोड, श्रीनिवासने सांगितलं बोटनिकल गार्डन, गरवारे स्टेडियम, सिडको बसस्टँडचे हासूर टी पॉईंट, सिमेंट रोड, असे कित्येक काम आहेत. लहानापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्या सुविधा आहेत, अनेक सुविधा आहेत. आता त्याच्यासाठी मला भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन जनतेच्या सेवेसाठी अतुल सावे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मला काम करायचं आहे. आणि सिडकोमध्ये जे काय आमच्या लोकांना, सिडको हाडकोच्या नागरिकांना ज्या विनाकारण चक्र आता मारावं लागतात नो ड्यूजसाठी वगैरे, त्या कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणून सत्ताधारी पार्टीमध्ये आलो आणि सत्तेत येऊन लोकांचे कामं करता येतील, हाच उद्देश होता. ठाकरे गटात हे कामं करता येत नव्हते. बिलकुल नाही. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांचं ते मुख्यमंत्री असताना सरकार होतं, त्या काळात जमलं नाही. कुठं जमलं नाही म्हणून इकडे आलो मी. जमलं असतं त्यांच्याबरोबर अनेक बैठका घेतल्या, पालकमंत्री देसाई साहेबाबरोबर बैठका घेतल्या. जमलं असतं तर पाण्याचं लोकलमधून जसा प्रतिसाद पाहिजे होता तसा प्रतिसाद मिळतच नव्हता. फक्त मुंबईमध्ये जाऊन भाषणं मारण्यानं जनतेचं काम होत नसतं. माझे कुटुंब माझी जबाबदारीपेक्षा भाजप त्यांचा आरोप असा आहे, आपण ठाकरे गटाचे आहे, त्यांचा असा आरोप आहे की ठाकरे गटात असताना विकास कामं जनतेचे करता येत नव्हते. तुमचं काय मत याच्यावर? हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आधिपत्याखाली आम्ही जेव्हा काम करतो आहे तर 20% राजकारण आणि 80% समाजकारण केल्यानंतरच राजकारण करता येतं. आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महानगरपालिकेवरती माननीय बाळासाहेबांचा भगवा झेंडा सातत्यानं फडकतो आहे. जर आम्ही विकास कामे नसती केली, आम्ही समाजसेवा नसती केली तर आमचा भगवा तिथं फडकलेला नसता. आम्ही तळागाळात जनतेच्या सेवेसाठी, सुखादुःखासाठी सातत्याने प्रयत्न करणारा हा पक्ष आहे आणि हे जनतेला माहिती आहे. जनता त्याचा विश्वास आमच्यावर आहे. जनता आम्हाला विश्वासाने परत एकदा महापालिकेवर निवडून देणार आहे. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे, हे कुठंच दुमत नाही आहे. कोण आलं, कोण गेलं, कोण जाणार आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही जनतेमध्ये आहे, जनतेचं काम आम्ही करणार आहे, विकासाचं काम आम्ही करणार आहे. सत्तेमध्ये बोलणारे लोक सत्तेने बोलतात, पण विरोधामध्ये बोलणारे आम्ही समाजसेवेच्या माध्यमातून त्याला उत्तर देऊ. त्यांचं म्हणणं असं होतं की 2.5 वर्ष जेव्हा उद्धव साहेबांचा मुख्यमंत्री होते त्या काळात विकास कामं रखडली. नाही, विकास कामं तर सातत्याने चालूच आहेत. आता त्यांचं काम आहे, ते विरोधी पक्षाचे नेते आहेत आमचे. आम्ही जरी काही चांगलं काम केलं तर ते आमचा विरोधच करणार आहेत. भरपूरसे काही सध्या सत्ताधारी आता सत्ताधारी असले तरी आमचे भरपूरसे काही कामं झालेले आहेत. कोणते आपले कामं झाले आमचे विरोध भाऊ सांगू शकतील. आपले कचराचे याचे त्याचे कोणते. त्यांचं म्हणणं आहे की ते फक्त मोठ्या मोठ्या बाता मारता, मिटिंगा घेता, ग्राउंड लेवलवर काहीच काम नाही टाकत. जर आम्ही मोठ्या मोठ्या बाता केल्या असत्या आणि आम्ही सभागृहात जाऊन जर भाषणे केले असते तर जनतेमध्ये उभा राहण्याचा आणि जनतेसमोर जाऊन थांबण्याचा अधिकारच आम्हाला नसता. आज आम्ही जेव्हा जनतेमध्ये फिरतो तर जनता आम्हाला आपुलकीनं पाठीवरती हात पडून एक शाबासकीची थाप देते आणि लढा सत्तेच्या विरोधात लढण्यासाठी बळ देण्याचं काम जनता करते. त्याच्यामुळे सत्तेत कोण आहे त्यापेक्षा जनतेत कोण आहे हे जनता ठरवेल. महिला देखील आपल्यासोबत आहे. काय सांगाल ठाकरे गटात असताना काय अनुभव आणि कसं काम? ठाकरे गटामध्ये मी आजपासून नाही आहे, गेले 25 वर्ष म्हणजे माझे मिस्टर जे आहे ते 30-35 वर्षापासून आणि जेव्हापासून लग्न झाले 25 वर्षापासून आम्ही ठाकरे गटामध्येच आहे. आणि ज्या प्रामाणिक प्रकारे ठाकरे गटामध्ये काम होतं ते आजपर्यंत कुठल्याच पक्षामध्ये काम होत नाही. म्हणजे जसं 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी भावना आहे, आम्ही राजकारणापेक्षा आम्ही समाजामध्ये लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचून राजकारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही लोकांच्या समस्यांपर्यंत पोहोचतो, मग त्या कुठल्याही अडचणी असो. आणि विकास झाला विकासात तेही आमच्यासोबत गेली 15 वर्ष महापालिकेत सोबत होते आणि त्याच्यामुळं त्यांना आम्ही काय विकास केला त्यांनाही माहिती, आम्हाला माहिती, जनतेला माहिती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये विकासावरच आम्ही काम करू. गटाचे देखील काय उमेदवार आपल्यासोबत? काय नाव आपलं, काय सांगा? जय महाराष्ट्र. मी बद्रीनाथ ठोंबरे या प्रभागात मी काम करतो. शिंदे गटाचे माननीय पालकमंत्री संभाजीनगर जिल्ह्याचे संजयजी शिरसाट साहेब, माननीय खासदार भुमरे साहेब आणि आता युतीमध्ये माननीय कॅबिनेट मंत्री पूर्वचे माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर मी उमेदवार म्हणून घोषित झालो आणि निवडून मनपामध्ये गेलो तर येणाऱ्या कार्यकाळामध्ये माझ्या काही संकल्पना आहेत. जसे की सोलार सिस्टीम बसवणे, गार्डनमध्ये सोलार बसवल्यानंतर जे गार्डनमध्ये आता पददिव्यांचा प्रॉब्लेम आहे, तिथे दिवे कमी प्रमाणात असतात
आणि मनपाला थोडंसं इलेक्ट्रिकचं जास्त भार पडतो म्हणून ते कमीत कमी ठिकाणी दिवे बसवण्याचा प्रयत्न करतात. तर या ठिकाणी सोलार बसवून गार्डन सुरक्षित करण्याचा एक प्रयत्न राहील. त्यानंतर जे अंतर्गत रस्ते आहेत N6चे असो N8चे असो सोसायट्या असोत इथेसुद्धा हाय रिझोल्युशन कॅमेरे बसवणं आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. N6चा भाग असा आहे की इथे सर्व प्रकारचे नागरिक राहतात, मध्यमवर्ग उच्च वर्ग तसेच इथं कॉलेजचे तरुणी मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. याला कुठेतरी हे बसावं म्हणून वचक बसावं म्हणून CCTV कॅमेऱ्याचं जाळं सर्वीकडं असणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न ड्रेनेज, पाणी, स्ट्रीट लाईट आणि हे कॉमन प्रश्न जे आहे तर ते नगरसेवकाचं एक आद्य कर्तव्य आहे, महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यावर तर आमचा 100% फोकस राहणारच आहे. त्या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना जसं की लहान मुलांना खेळण्यासाठी एक पार्क उभा करणे, जे अस्तित्वात असलेले मनपाचे गार्डन असो, ओपन ग्राउंड असो, तिथे जिम बसवणे, ओपन जिम बसवणे, बॅडमिंटन हॉल आहे आमच्या आविष्कारमध्ये, त्याचा एक रिपेअर तो बनलेला आहे परंतु तो खूप दिवसापासून बंद पडलेला आहे, त्याला रिपेअर करणे. वारकरी भवन आहे, N8मध्ये बोटॅनिकल उद्यान आहे, तिथे पण खूप प्रमाणात कामे करण्यास वाव आहे. जेणेकरून आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना उच्च प्रतीचे एक शहरामध्येच सगळ्या सुविधा मिळाव्या. जेणेकरून जसं की आज आपण सिद्धार्थ गार्डन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून लोक ते बघायला येतात, तर आपलं बोटॅनिकल गार्डनसुद्धा त्याचप्रमाणे खूप मोठं हिस्ट्री असलेलं गार्डन आहे. तिथं एक जैवविविधता असलेले सर्व झाडे वगैरे आहेत, त्याचं जतन करून त्याला कसं वाढवता येईल हे जनरल प्रॉब्लेम तर सगळे आपल्याला करावंच लागतात सॉल्व. ते मनपाचं आणि महानगरपालिकेचं आणि नगरसेवकाचं हे आद्य कर्तव्यच आहे, ते तर आपण 100% करणार. पण आपल्या भागाचं नाव संभाजीनगर शहरामध्ये मनपामध्ये मोठ्या प्रमाणात कसं वरती जाईल आणि आपला भाग हा लांबून लोक कसे बघायला येतील याच्यावर माझा जोर राहील. नगरसेवक झाल्यावर असं लोकांचं म्हणणं असं, जनतेचं म्हणणं असतं की सहज उपलब्ध होत नाही, जनतेला भेटायला 4-4दा फोन करावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावं लागतं. तुम्ही कसं प्रकारे यासाठी मी आता थोडंसं टेक्निकल युग आलेलं आहे. एक जे ॲप असेल, मोबाईल नंबर असेल, व्हॉट्सअप नंबर असेल, एक वेबसाईट ओपन करायची, एका क्लिकवर त्यांनी पाठवलेला मेसेज असो, फोन असो, तो ताबडतोब त्याचा रिप्लाय आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि एक टीम लावल्या जाईल. एक आता कॉर्पोरेटसारखंच नगरसेवकाला काम करावं लागतं. कॉर्पोरेट क्षेत्रासारखे एक 3-4 मुलं, आता प्रभाग मोठा आहे, 31,000 लोकसंख्येला आम्हाला सामोरे जायचं आहे आणि व्याप्ती पण खूप मोठी प्रभागाची. त्यामुळे एकटा नगरसेवक सर्वांना पुरून उरणार नाही. त्यामुळे एक 4 ते 5 मुलांची टीम त्या नगरसेवकाला हायर करावं लागेल. तो त्याचा प्रश्न राहील त्यांनी कशा पद्धतीने त्याला अपडेट करायचं. आणि त्यांनी मी तो प्रयत्न करेल की माझा प्रत्येक जुना जो वार्ड आहे 63, 62, 40 आणि हत्तेसिंगपुरा याच्यामध्ये 4 ठिकाणी ऑफिसेस उघडून तिथे एक 24/7 ऑफिस आपलं राहील आणि आपली वेबसाईट, आपलं व्हॉट्सअप आणि फोन अशा पद्धतीचं एक यंत्रणा निर्माण केली जाईल की एका क्लिकवर त्या नागरिकाला ताबडतोब त्याचं सोल्युशन मिळेल. प्रभाग क्रमांक 11 मधल्या कुठल्या समस्या आहेत असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आतापर्यंत नाही ऐका ना, माझं नाव अरुण निवृत्ती पालवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष भाजपचा. गेली 25 वर्ष मी भाजपचा कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही जे बोलले हा विकास जो प्रभाग क्रमांक 11 मध्ये झाला, नामदार श्री अतुलजी साहेब यांच्या माध्यमातून झाला. गेली 10 वर्ष नगरसेवकच नाही आहे, बरोबर आहे, प्रभागाला. तर जो बी विकास झाला तो साहेबाच्या माध्यमातून झाला. आणि अजून पण जे बरेचसे काही छोटे मोठे कामं राहिले ते पण फक्त साहेबाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये होणार. आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला गेली 10 वर्षापासून आम्ही सगळेच प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये काम करतो विकासाचे आणि असंच विकास करत राहू. आज जर प्रभागात आपण पाहिलं तर प्रभागात फिरत असताना प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीची मजबूत यंत्रणा आहे. जसं आत्ता बद्री भाऊंनी सांगितलं की 4 मुलं लावायचे, 8 मुलं लावायचे. एवढी सगळी कॉर्पोरेट रचना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला म्हणा किंवा महायुतीला म्हणा गरज पडणार नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रत्येक प्रभागात आहेत, प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक बूथवर आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा भविष्यात काय करू हे सांगण्यापेक्षा आम्ही आत्तापर्यंत काय केलं आहे, आत्तापर्यंत आम्ही जो विकास केला आहे, मागच्या 10 वर्षामध्ये जो केलेला विकास आहे, जो आम्ही तो दाखवतोय, जो लोकांनी आम्हाला बऱ्याच समस्या मांडल्या, ठीक आहे, आम्ही त्यामध्ये काही प्रमाणात कमी पडलो असो, पण 100% प्रत्येक समस्येला उत्तर काढण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि दुसरा राहिला प्रश्न की आमचे उबाटाचे मित्र वीरू भाऊ म्हणले की सत्तेत कोण आहे, जनतेत कोण आहे. कालच रिझल्ट लागला आहे नगर परिषदेचा रिझल्ट लागला. 288 पैकी 124 जागांवरती भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता आहे.
288 पैकी 200पेक्षा जास्त जागेवर महायुतीची सत्ता आहे आणि उबाटा गटाची, माफ करा दादा, पण 8च जागांवरती आहे. म्हणजे उबाटा गट हा महाराष्ट्रामध्ये 8 जागेवर आहे. त्याच्या तुलनेत भारतीय जनता पार्टी 124 जागांवर 16 पट हे भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट आहे. आणि सत्तेमध्ये तेच आहेत जे मागच्या 1980 6 एप्रिल 1980 पासून जो भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे तेव्हापासून जे सत्य बोलत आहेत तेच सत्तेमध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे सत्ता त्यांची एक हाती आलेली आहे, उबाटा कुठंतरी कमी पडलेलं आहे. याच्या पुढे काय नियोजन करणार, काय उबाटा कुठंही कमी पडलेली नाही, प्रचार यंत्रणेत नाही किंवा पक्षाच्या माध्यमातून नाही. पण सत्ताधारी पक्षाने जे उबाटातले तयार झालेले जे नेते होते, ज्यांनी आयुष्यभर समाजसेवा करून राजकारण केलं होतं, अशा लोकांना आम्हीच दाखवून फोडून त्यांच्या पक्षात नेऊन त्यांच्या ठिकाणी नगराध्यक्ष बनवले. आणि तुमच्या दमावर तुमच्या कार्यकर्त्यांना तयार करायचं असतं, तळागाळातल्या कार्यकर्त्याला उठून निवडणूक लढवायची असती आणि त्याला निवडून आणायचं असतं, तेव्हा आम्ही बी स्वाभिमानाने टाळ्या वाजवल्या असत्या. अरे परक्या लोकांना घेऊन निवडून आणून तुम्ही सांगताय की आमची एवढी मोठी सत्ता आली, आमची एवढी मोठी उमेदवारी निवडून आले, असं नाही. तुमचा प्रॉपर कार्यकर्ता, आम्ही सोबत काम केलेलं गेलं अनेक वर्षापासून आम्ही कामं केलेली आहेत. पण आमच्या घरामध्ये तयार झालेले कार्यकर्ते आज तिकडं जाऊन आमिषाला बळी पडून जर तिकडं नगराध्यक्ष झाले तर आम्हाला कुठलंही दुःख नाही आहे. आम्ही परत नवीन कार्यकर्ता तयार करतोय आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तळागाळातला कार्यकर्ता हा नगरसेवक झालेला आपल्याला दिसेल. आयते उमेदवार घेऊन तुम्ही सत्ता, ते त्यांचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन बदलायला अजून मला माहीत नाही किती वेळ लागेल. कदाचित ते पण भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन जातील. विषय असा आहे की विषय भाऊ विषय असा आहे, नाही मी सगळ्यांना सांगू इच्छितो. यस भाऊ, विषय असा आहे की यांनी सांगितलं की विकास करणारे उमेदवार तुम्ही घेतले. अहो, त्यांचं विजन विकासाचं आहे. ते युतीचे कार्यकर्ते होते. आम्ही पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात वाढलेलो कार्यकर्ते आहेत. आम्ही पण प्रमोदजी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारात वाढलेलो कार्यकर्ते. युतीचा विचार जो अंगीकारतो तो खरा कार्यकर्ता, हीच आमची भावना आहे. आणि तो कार्यकर्ता आज उबाटा गटामध्ये अतृप्त आहे. त्याला समजतंय आपला विकास होऊ शकत नाही. त्याला जर विकास करायचा असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्याकडे येत आहेत. सोबतच भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कम चालू आहे. भाऊ, आता मला सांगायला आपल्याला आनंद होईल, कदाचित माहीत नसेल किंवा सांगतो, आमचे नरेश भालेराव जे आहेत ते सुद्धा आता भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत. जो हिंदुत्वाचा विचार घेतोय तो भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. मनोज भाऊ गांगवे ते पण भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत. काल जना कांबळे ते पण भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि उबाटामध्ये कोण गेलं? रशीद मामू, जे म्हणतात छत्रपती संभाजीनगर व्हायला नको, औरंगाबादच बरं आहे, ते कुठं गेले? मातोश्रीवर. आणि त्यांना ठाकरे साहेब काय करताय? या हे कधीपर्यंत चालणार? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे शहर वसावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. ती इच्छा कोण पूर्ण करतंय? महायुती पूर्ण करते. आणि हे काय करताय? ज्यांनी औरंगाबादचा विषय घेतला त्यांना तुम्ही मातोश्रीवरती उद्घाटन, त्यांना स्वागत करताय. हे कधीपर्यंत सहन करणार? तुम्ही कधीपर्यंत सहन करणार? माझं तुमच्या ह्याच्यावर मुद्दा नाही आहे, पण ही जी तुमची पण मुस्कटदाबी होती भाऊ, आम्ही पण समजू शकतो. आम्ही पण तुमच्यासारखेच कार्यकर्ते तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. युतीमध्ये तुम्ही लढत असताना भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्यासाठी खपलेला आहे. पण हे जे तुमची मुस्कटदाबी होती, तुम्ही पण त्याला एक मोठा आवाज बोडा आणि येऊन झाला महायुतीमध्ये. काय असतं, इलेक्शन आलं का हा उत्साह असतो, 5 वर्ष हा उत्साह नसतो. कोण आलं कोण गेलं त्याच्यापेक्षा आमचे लोक तुम्ही घेताय हे तर मान्य आहे. मग आम्हाला आमचा पक्ष जिवंत ठेवायचा आहे, आम्हाला आमचा पक्ष चालवायचा आहे. आमचा कार्यकर्ता आम्हाला जर रस्त्यावरती उतरून काम करायचं आहे तर आम्हाला 4 कोबड्या घेऊन तुमच्याशी लढावं लागेल. तुमच्या या सत्तेपुढं, पैशापुढं, तुमच्या या सगळ्या संघटनात्मक ताकदीपुढं जर आमच्याच घरातले सगळेच गेले तर आम्हाला घर उभं करण्यासाठी कोणाला तर घेऊन चालावं लागेल. हिंदुत्व विसरलं. हिंदुत्व यांनी हिंदुत्व आमच्यापासून शिकलेलं आहे. ते आम्हाला काय हिंदुत्व शिकवतात? हिंदुत्व आमच्यापासून शिकलेलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये आणि हिंदुत्वासाठी आम्ही काम करतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना, छत्रपती संभाजी महाराजाचं नाव हे आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांनीच दिलेलं आहे. हे सर्व जनतेला माहिती आहे. अरे सर्वात पहिले मामू सोबत तर भाजपने काम केलं. नव्हतं घ्यायला पाहिजे, मामूला नव्हतं घ्यायचं पाहिजे. आणि मी भाऊचं खूप अभिनंदन करेल की भाऊंनी मान्य केलं की भारतीय जनता पार्टीची महायुतीची संघटनात्मक ताकद आहे. धन्यवाद भाऊ. करावं लागेल. त्यांना पहिला प्रश्न विचारा, तुम्हाला 70 कस का चालतो? मग 70 तुमच्याकडेच होता पहिले. नाही, 70 यांचा प्रवेश फार पूर्वी झालेला आहे. दुसरी गोष्ट सर, या ठिकाणी आमचे सगळे मित्र, सगळे पक्षीय आपण प्रभाग क्रमांक 11
आणि वार्डाच्या रचनेवर आणि मनपाच्या इलेक्शनवर लढतोय. आता हे जे चर्चा चाललेली आहे ती युती, आघाडी, शिवसेना, भाजपचा इथे संबंध नाही. इथे इंटरेस्ट आहे पब्लिकचे काम काय होतील. वार्डामधील जी आज 31,000 मतदारसंख्या आहे, लोकसंख्या आहे, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, काय केलेलं आहे. युतीच्या माध्यमातून असो, युतीमध्ये जसं आमचे मित्र श्रीनिवास देव म्हटले की आम्ही काय केलं या कामावर बोलणार आहे. युतीमधलं आम्हीच एक घटक पक्ष आहे, तर त्याप्रमाणे केलेल्या कामावर तर आपल्याला बोलणंच आहे. पण पब्लिकला आपल्याला सांगावं लागेल, मतदारांना सांगावं आपलं पुढचं व्हिजन काय राहील. जर आपण पुढचं व्हिजन आपण आज सांगू शकलो नाही तर पब्लिक आपल्याला वोट कशी करेल. तर ते व्हिजन आपल्याकडे तयारसुद्धा आहे. आणि आत्ता यांनी सांगितलं सत्तार कसं काय चालतो. अहो, आमचा मुद्दा हिंदू मुस्लिमचा नाही आहे साहेब. आमचा मुद्दा छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबादचा आहे. आम्ही सत्तार साहेबांना सांगतो, सत्तार साहेब 10 लोक नाही, 100, 1000, 1.5 लाख लोकांसमोर म्हणतील हे छत्रपती संभाजीनगर आहे. रशीद मामू म्हणेल का? अरे नाही म्हणत साहेब, सोडून राहा. मामा थांबा, तुम्ही त्यांना बोल द्या. संभाजीनगर उद्धव सेनेने दिलेलं आहे. 1001% सांगतो मी. संभाजीनगर ना जेव्हा पूर्ण खुर्ची हल्ली होती आणि सत्ता जात होती, शेवटी काय करायचं तर एक आपण बँडेज लावायचं म्हणून त्याला ते केलं होतं. तो कुठल्याही प्रकारचा ठराव हा उद्धव सेनेच्या अंडर झालेला नाहीये. जे झालेला आहे ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा छत्रपती संभाजीनगरचा मुद्दा घेतलेला आहे. नाव उद्धव सेनेने दिलेलं आहे. तुम्ही किती गांड आपता, मी आज सांगतो तुम्हाला, तुम्ही किती बी आपता. बरं, मी काय म्हणतो, एक मिनिट घाणघाण शब्द वापरून बोलता. एक मिनिट, हे स्थानिक लेवलचं इलेक्शन आहे बरं का. हे स्थानिक लेवलचं आहे, हे स्थानिक इलेक्शन आहे, कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. इथं राजकीय पातळीवर बोलण्यापेक्षा आपण परिवारातील सर्व कार्यकर्ते आहोत. आपण एकमेकाला रिस्पेक्ट देऊन काम करू. पक्ष लेवलवरचं राजकारण सोडून द्या, पण स्थानिक लेवलवरती आपलं कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. सगळ्यांनी एकमेकाच्या गळ्यात टाकून आनंदाने आणि उत्साहामध्ये इलेक्शन लढा. जनता ज्याला निवडून द्यायची ते देईल, आपण ते पुढे पाहू. जनतेच्या विकासासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, ओरिजिनल शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी नेहमी सोबत आहेत. आणि महायुती म्हणून आम्ही लढलेलो आहे. विधानसभा असेल, लोकसभा असेल, आम्ही महायुती म्हणून लढलो. आज नगरपंचायतच्या इलेक्शन जरी आम्ही वेगळं लढलो तर आम्ही महायुती म्हणूनच सोबत आहोत. आणि राहिला प्रश्न मामांचा, मला आत्ताच माहिती कळली आहे की मामा कुठून 500,000 घेऊन काहीतरी बोलत असतात. 80% राजकारण समाजकारण सांगितलं होतं त्यांनी. या ठिकाणी पुनश्च एकदा उपस्थित सर्व पक्षाच्या युतीच्या घटक पक्षाचे आमचे माननीय भाजपचे सगळे इथे इच्छुक उमेदवार, आणि पदाधिकारी उपस्थित आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की आपण इथून पुढे येणाऱ्या वार्डातल्या इलेक्शनवर फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर चर्चा करावं, विकासाच्याच मुद्द्यावर प्रचार करावं. बाकी कोणतेही मुद्दे जे स्टेट लेवलचे आणि नॅशनल लेवलचे त्याच्यावर लोकसभा, विधानसभा ऑलरेडी झालेलं आहे, त्याची चर्चा झालेली आहे, त्याचा निकाल लागलेला आहे. आता हे इलेक्शन आहे. आता सध्याच्या घडीला एक आनंदाची बातमी अशी आहे की युतीमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत, पण जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व नगराध्यक्ष जास्तीत जास्त संख्येने धनुष्यबाण शिवसेना याच्यावरच जास्तीत जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आलेले आहे. तर जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा मोठा भाऊ म्हणून आहेच, तरी ते आमचे मित्रच आहे, सहकारीच आहे. आणि मला 100% खात्री आहे की लवकरच आजच्या उद्याच्या घडीला एक गुड न्यूज येणार आहे. महायुती होणार आहे आणि महायुतीचं महापौर पण बसणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा जल्लोष करायचा आहे आपल्याला. प्रश्न इथे शहरामध्ये जरी हे मोठा भाऊ म्हणून मिरवत असले तरी राज्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हीच मोठे भाऊ असो. आणि एक गोष्ट शिंदे गटाच्या माझ्या बंधूंनी लक्षात ठेवावी की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे लोक हे सोबत बसलेले आहेत. आणि यांच्यामध्ये जरीही तुम्हाला असं वाटत असेल की चार नगराध्यक्ष तुमचे जास्त निवडून आले असतील तरी तुमची बार्गेनिंग पॉवर वाढेल. तरी तसं प्रभाग क्रमांक 11 मध्ये होणार नाही. उलटा आमचा एखादा तुमच्याकडे जाईल आणि लढेल. बस एवढंच मी सांगू शकतो. हे नगरसेवकचे इलेक्शन म्हणजे
प्युअर ओपनचा दिवस आहे तुमच्याकडे, दुसरा नाही आहे. हे नगरसेवकचे इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असतात, त्याच्यामुळे हे नॅशनल लेवलचे प्रश्न विचारून सर्वांना भ्रममध्ये नका टाकू. हे नगरसेवकचे इलेक्शन कार्यकर्त्याचे असतात आणि जो कार्यकर्ता तळागाळात काम करतो आणि इथे कोणाची पण पाणी प्रश्न असू, ड्रेनेज प्रश्न असू, लाईटचा प्रश्न असू, हे जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच कार्यकर्त्यांनी सोडलेले आहेत आणि ह्याच्यावरच जनता नगरसेवक निवडून देईल. आता या ठिकाणी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. काही कार्यकर्ते म्हणले उबाटाचे की रेडीमेड कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीने घेतले. तसं काय नसतं. असं असतं, ज्याला जी गोष्ट आवडली त्या ठिकाणी तो जात असतो. शेवटी जनतेची सेवा करायची असती. सगळ्याचा उद्देश एकच असतो की सेवा करणे. बरोबर आहे की नाही? मग ज्याला आता तुम्हाला जर एवढं वाटतं की रेडीमेड कार्यकर्ते का चालले आहेत, ह्याच्यावर कोणीतरी अभ्यास करतं आहे का? कोणीतरी विचार करतं आहे का? आता जर पाहिलं तर रोज आता भारतीय जनता पार्टीने उलटं थांबवलं, कार्यकर्ते बाहेरचे घेण्याचं थांबवलं आहे का? पण कार्यकर्ते का चालले याचे बी कारण असतात ना. आणि आता राहिला विकासाचा मुद्दा, पाण्याचा मुद्दा. आता 25 डिसेंबरला पाण्याची ट्रायल आहे. 1 महिना 2 महिन्यामध्ये सर्वांना मुबलक पाणी येणार आहे, 24 तास पाणी येणार आहे. पाण्याच्या मुद्द्यासंदर्भात मी सांगू इच्छितो होतो, सन्माननीय साहेब ज्यावेळेस सर्वात पहिले मंत्री झाले होते, 45 दिवसामध्ये साहेबांनी 1680 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शहरासाठी मंजूर करून आणले. ती पाणी योजना त्याच्यानंतर काही समजा सरकार चेंज झालं काही अघटित घटनांमुळे, त्याच्यानंतर ती योजना पूर्णपणे बंद पडली. 2.5 वर्षानंतर परत महायुतीचं सरकार आलं. त्यानंतर हे जे काम होतं त्याची वर्क ऑर्डर टेंडर होऊन ते काम प्रत्यक्षात सुरू झालेलं. आज 95-99% काम शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे. येत्या 25 ते 30 डिसेंबरमध्ये 25 ते 30 डिसेंबरपर्यंत पाण्याची ट्रायल होणार आहे नवीन योजनेमधून, नवीन पाईपलाईनमधून. आणि जानेवारीपर्यंत लवकरच सगळ्यांना मुबलक पाणी मिळण्याला सुरुवात होणार आहे. आणि ही जी पाणी योजना आहे हिचं पूर्ण श्रेय महायुती, शिवसेना, भाजप आणि सन्माननीय अतुल सावे यांना सर्व नागरिकांनी दिलेलं आहे. तर आम्हाला राजकारण न करता समाजकारण करायचं आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या यांनी पूर्ण घराघरात महिला काम करते आहे. याची समस्या आहे आम्हाला की आमचा एकच भाऊ देवा भाऊ, याच्यासाठी आम्ही सगळेजण एकच चर्चा महिला. सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो ग्राउंड लेवलवरती, महिला सुरक्षितता, पाणी. आता तुम्ही महिला उमेदवार आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी काय करणार? आमचं सगळं जे सरकार काम करत आहे ते महिलेच्या सुरक्षेसाठीच काम चालू आहे. आणि जे झालं आतापर्यंत जे घडलेलं आहे त्याच्यावरही चांगल्या तऱ्हेने सरकार काम करत आहे हे आम्हाला समजलेलं आहे. त्याच्यामुळेच आम्ही प्रत्येक महिला घराच्या बाहेर काढतो आहे. इथे गेली 6 वर्ष प्रशासक राज असताना कुठेही संभाजीनगरमध्ये नगरसेवक नव्हते आणि प्रत्येक ठिकाणी घराघरात जाऊन काम करताना फक्त तुम्हाला उभाटाचेच कार्यकर्ते, शाखा प्रमुख, नेते दिसले असतील. एकदा तुम्ही सर्वांनी सर्वे केला असेल, त्या सर्वे तुम्हाला ते नावं येऊनच जातील. 100% बरोबर आहे. जय महाराज सगळ्यांना. अरे हो सॉरी. इलेक्शन येणाऱ्या 2026 आणि 15 जानेवारी मतदान आहे सगळ्यात. आणि आपण जनतेला समोर जात असताना एकामेकावर आरोप करण्यापेक्षा आपल्याला विकास काय करायचे, महिलाला त्रास होतो आहे का, विद्यार्थ्याचं शैक्षणिक अवस्था काय आहे, कामगाराचे प्रश्न काय आहेत, लाईट नेहमी का जाती, लाईट आली लाईट गेली, पाणी आलं पाणी गेलं, हे विषय नको, परमनंट पाहिजे. आता या DP बसून 30 वर्ष झालं, पाण्याची समस्या 40 वर्षापासून आहे. तेच पाईपलाईन, जनता वाढली, प्रश्न वाढले, विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि ड्रेनेज समस्या आहेत. आणि हे दैनंदिन महानगरपालिकेला करावंच लागतं. आणि काम होत असताना आपल्याला त्याला पंपही करायची गरज नाही. एक साध्या नागरिकांनी जरी सांगितलं की मला पाणी आलं नाही, त्यांनी फोन करायचा त्या अधिकाऱ्याला आणि त्यांनी नाही काम केलं तर आपण जॉब द्यायचा आहे. आणि मला दैन अवस्था वाटते भारतीय जनता पार्टीची, तुम्ही उमेदवार आहेत करताना त्यांना उमेदवारी देतात. हा काय विषय? एवढं बोलून मी माझं बोलतो, प्रतिक्रिया संपवतो. जय महाराष्ट्र. आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक 11मध्ये. इथल्या नागरिकांच्या समस्या, उमेदवारांचं विजन, महिला उमेदवारांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्यात. पुन्हा भेटूया पुढल्या प्रभागात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज.
काय सांगाल प्रभाग क्रमांक 11 मध्ये तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? आपल्याला नगरसेवक असा पाहिजे की तो रोडचे याचे काम करणारा पाहिजे, नळाची समस्या सोडणारा पाहिजे, वगैरे काही समस्याला धावून येणारा असा नगरसेवक आपल्याला पाहिजे. तर अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनाच परत संधी देणार का नवीन चेहरा शोधणार यावेळेस? आता नवीन चेहरा शोधण्याची इच्छा आहे आमच्या सगळ्यांची. त्याच्यामुळे काय सांगता नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवकचा त्यांनी सर्वांगीण विकास करावा आणि मेन म्हणजे त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि ड्रेनेजचा प्रश्न सोडवावा. कारण आपल्या इकडे ड्रेनेजचा फार मोठा प्रॉब्लेम आहे की बाबा 8 दिवसाला लाईन चोकअप होणं किंवा कोणाच्या घरात पाणी येणं, तो प्रॉब्लेम सोडवावा. एक तर नवीन लाईन टाकावी, नाही तर जुन्या लाईनला काहीतरी पर्यायी मार्ग निवडावा त्यांनी. एवढंच म्हणणं आहे माझं. कसा नगरसेवक आहे तुम्हाला यावेळेस? नगरसेवक असा पाहिजे की ज्याने नागरिकांच्या समस्या सॉल्व केल्या पाहिजे. जे काय आता मूलभूत समस्या जसं पाणी, नंतर विजेच्या समस्या जास्त करून इथं उद्भवतात. आमच्या वॉर्डामध्ये सरासरी जास्त करून विजेचा खेळखंडोबा होतो, तर ह्या समस्या खास करून सोडवल्या पाहिजे. आधीचे नगरसेवक होते त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवणार का परत ह्यावेळेस काही नवीन चेहरा? नाही, आता नवीन ज्यांना आहे त्यांना तर संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. आधीचे नगरसेवक तर होते, पण नवीन जे कोणी आता येतील त्यांनी पण नवीन काही गोष्टी केल्या पाहिजे. जसे आता काही मूलभूत समस्या लोकांच्या काही असतात त्या सॉल्व केल्या पाहिजे. बस एवढंच आहे. माझं नाव बशीर पठाण. ते एक प्रभाग क्रमांक 11 मध्ये नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? विकास करणारा पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे अगोदरच्या नगरसेवकांनी इथं काही नाही केलेलं आहे, पण काही अडचणी येते नाही झालं चालते, आता याने केलं पाहिजे. नगरसेवक म्हणून तुम्ही काय नवीन चेहरा संधी देणार का पहिले अगोदरचे जे होते त्यांनाच परत? नाही, आता जे विकासवर जे काम करीन मुद्द्यावर त्याशी म्हणते ते पाहून म्हणजे नवीन चेहऱ्यासाठी हो जास्त संधी द्यायची. हो. काय सांगणार काका नगरसेवक कसं पाहिजे तुम्हाला? नगरसेवक हा स्थानिक पाहिजे आणि लोकांचे कामं करणारं पाहिजे. पहिले जे चेहरे होते नगरसेवकाचे त्यांनाच परत संधी देणार का यावेळेस? नाही, यावेळेस नवीनला संधी देणार आम्ही. का बरं नवीन चेहरा का बरं सांगता? कारण कसं आहे, जुन्या लोकांनी काही कामं केलेली नाही प्रभागामध्ये. त्यांनी म्हणजे म्हणजे इलेक्शनच्या वेळेस दिसतात फक्त, ते नंतर काही दिसत नाही ते. त्यामुळं आम्हाला आता नवीन चेहरा पाहिजे आणि स्थानिक चेहरा पाहिजे. आता आपल्या शहरामध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकीमध्ये आपल्याला नेहमीच 5 वर्षाला तेच चेहरे दिसतात महापालिकेमध्ये. आणि आता नवीन लोकांच्या समस्या सोडवणारा, लोकांच्या छोट्या छोट्या जे ड्रेनेज लाईनची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून समांतर जलवाहिनी येते. ती समांतर जलवाहिनीचा प्रश्नही आतापर्यंत सत्ताधाऱ्यांना सोडवता आलेला नाही. गेल्या 20 वर्षापासून शिवसेना भाजपाची सत्ता आहे, मात्र समांतर जलवाहिनीचा प्रश्न न सोडवता शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. 8-8 दिवसाला पाणी येत नाही. त्यामुळे आता नागरिकांना सजग होऊन जे लोक शहराचा समस्या सोडवतील अशा नगरसेवकांनी या पुढे संधी दिली गेली पाहिजे, असंच मी सांगेल. धन्यवाद. माझं नाव गोविंद कुमार साधू पारे. हे पहिलंच वोटिंग आहे? हो, यावेळेस पहिल्यांदा. पहिल्या वेळेस जवळच इलेक्शन करायचं असेल तर आता प्रभाग क्रमांक 11 म्हणून नगरसेवकाचं इलेक्शन करायचं. बरोबर. आता पहिलं वोट तू असं काय म्हणून देशील आणि कुणाला देशील? आजपर्यंत भरपूर इलेक्शन झाले, पण जसं पाहिजे तसं सुविधा आपल्या इथं प्राप्त नाही झालेलं आहे. की एक नगरसेवक म्हणून जेणेकरून एक पाणी समस्या आमच्या धंद्यामध्ये खूप आहे. पाणी वेळेवर कधी कधी येत नाही. लाईटांचा प्रॉब्लेम आहे. पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे मार्केटमध्ये. हे सर्व नगरसेवक लेवलचे कामं त्यांनी केले पाहिजे. असा एक उमेदवार आम्ही निवडून देऊ. पहिल्यांदाच वोटिंग करतो जे आतापर्यंत जे नगरसेवक होऊन गेलेले ह्या वार्डामध्ये, मग तू त्यांनाच वोटिंग करशील का तू नवीन आहे तर तू पण नवीन काही चेहरा बघण्याचं असं काही वाटतं? आता बघू. आता आणखीन उमेदवार डिक्लेअर नाही झाले, त्यावर बघू. दोन्ही महत्त्वाचे. चालेल.